नमस्कार, मी शिवाजी शिंदे. वारल सत्य सत्यमध्ये आपलं स्वागत. आम्ही वारल होत असलेल्या मेसेजची पडताळणी करतो आणि त्याची सत्यता समोर आणतो. तुम्ही वापरत असलेलं इंस्टाग्राम आता बंद होणार आहे. होय, सरकार इंस्टाग्रामवर बंदी आणणार असल्याचा दावा करण्यात आलाय. ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल, पण सरकारनं अचानक असा का निर्णय घेतलाय? खरंच इंस्टाग्राम बंद होणार आहे का, याची आम्ही पडताळणी केली. मग काय सत्य समोर आलं, चला पाहूया. इंस्टाग्राम बंद होणार? इन्स्टावरील बंदीमुळे फॉलोअरचं काय? व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? तुम्ही वापरत असलेल्या इंस्टाग्रामवर सरकार आता बंदी आणणार असल्याचा दावा करण्यात आलाय. देशभरात कोट्यावधी लोक इन्स्टाचे युजर्स आहेत. दिवस रात्र बरेच जण इन्स्टावर व्हिडिओज, फोटो पाहत असतात, पोस्टही करत असतात. बऱ्याच जणांचे लाखो फॉलोअर्सही आहेत. काहींना यातून मोबदलाही मिळतो. आता इन्स्टावर सरकार बंदी आणणार असल्याचा दावा केल्यानं खळबळ उडाली. या मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूया. भारत सरकार 25 ऑगस्ट 2026च्या रात्रीपासून देशात इंस्टाग्रामवर बंदी घालत आहे. हा मेसेज व्हायरल होत असल्यानं अनेक इन्स्टा युजर्सना धडकी भरली आहे. सरकारनं असा निर्णय का घेतलाय? खरंच सरकार आता इन्स्टावर बंदी आणणार आहे का? देशभरातील जेनझींच्या आंदोलनानंतर हा निर्णय सरकारनं घेतलाय का होत आहे. त्यामुळे आम्ही याची सत्यता जाणून घेण्यासाठी पडताळणी सुरू केली. याबाबत आम्ही माहिती मिळवली असता सरकारच्या अधिकृत PIB वरून अपडेट्स मिळाली. त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आले पाहूया. भारत सरकारनं इंस्टाग्रामवर बंदी घातलेली नाही. इंस्टाग्रामवर बंदी ही दिशाभूल करणारी पोस्ट आहे. जेनझीच्या आंदोलनामुळे चुकीची पोस्ट व्हायरल झाली. इन्स्टा बंद करण्याचा सरकारनं असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. सध्या देशभरात जेनझींचं आंदोलन गाजलं. इन्स्टावरील अनेक रील्स व्हायरल झाले. मंत्र्यांवरही जोरदार टीका करण्यात आली. त्यामुळे आता इन्स्टावर सरकार बंदी आणणार असल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र आमच्या पडताळणीत सरकार इन्स्टावर बंदी आणणार असल्याचा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.